थोडासा वेगळा प्रॉब्लेम. x इक्वल टू a रूट ऑफ सेक थीटा मायनस टॅन थीटा, y इक्वल टू a रूट ऑफ सेक थीटा प्लस टॅन थीटा. शो दॅट dy बाय dx इक्वल टू मायनस y अपॉन x. ओके, हा प्रॉब्लेम आणखी वेगळ्या मेथडने पण सोडवता येईल, पण सध्या राहू द्या, आपण डायरेक्ट सोडवतो आहे. एक्स आणि वाय दोन्ही कुणाचे फंक्शन्स आहेत? थीटाचे फंक्शन आहेत. म्हणून मी काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर थीटा, because here parameter is theta and therefore I got dx by d theta. Therefore dx by d theta a constant आहे. Derivative of root 1 upon 2 root into derivative with respect to theta. जो इथं येईल तोच इथं येईल, टी अपॉन डी थीटा. कुणाचा? रूटमध्ये थीटा आहे का? नाही. कोण आहे? सेक थीटा मायनस टॅन थीटा. ओके, इथं पण काय येणार? सेक थीटा मायनस टॅन थीटा अँड दॅट इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक थीटा? डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक थीटा इज सेक थीटा इंटू टॅन थीटा मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन सेक स्क्वेअर थीटा अपॉन 2 रूट sec theta minus tan theta. What is common? कॉमन न्यूमरेटरला कोण आहे? sec theta कॉमन आहे. मग ब्रॅकेटमध्ये काय होईल? tan theta minus sec theta. Am I correct? If I take sec common upon 2 root sec theta minus tan theta. जर सिमिलर टर्म यायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? फक्त यातनं न्यूमरेटरमधनं निगेटिव्ह कॉमन घ्या. मायनस ए सेक थीटा इंटू ब्रॅकेट, साईन आतले चेंज होतील, सेक थीटा मायनस टॅन थीटा अपॉन 2 रूट सेक थीटा मायनस टॅन थीटा. अँड व्हॉट इज युअर आन्सर? दॅट इज इक्वल टू मायनस ए सेक थीटा इंटू काय आहे? हा समजा एक्स मानला तर हा काय आहे? रूट एक्स आहे. काय राहील माहिती आहे ना? एक कॅन्सल होईल, 1 इज रिमेनिंग पार्ट अँड दॅट इज नथिंग बट सेक थीटा मायनस टॅन थीटा. ओके, अँड व्हॉट इज इट्स व्हॅल्यू? याची किंमत काय आहे? ए रूट ऑफ मायनस सेक थीटा इंटू एक्स. एम आय करेक्ट? सेक थीटा इंटू एक्स किंवा मायनस एक्स सेक थीटा. काय केलं बघा बरं? डेरिव्हेटिव्ह घेतला, सेक कॉमन घेतला, परंतु सिमिलर टर्म यायची असेल तर फक्त निगेटिव्ह, याच्यात आणि याच्यात निगेटिव्हचा फरक होता. निगेटिव्ह न्यूमरेटरमधनं कॉमन घेतला, कारण रूटमधनं निगेटिव्ह कॉमन घेता येत नाही, कॉम्प्लेक्स नंबर मिळतो, म्हणून निगेटिव्ह कॉमन घेतला. मग हा पार्ट सिमिलर आला, एक्स अपॉन रूट एक्स मीन्स रूट एक्स, बट ए इंटू रूट ऑफ सेक थीटा मायनस टॅन थीटा इक्वल टू एक्स. व्हॅल्यू टाकून दिली फ्रॉम गिवन. ही व्हॅल्यू कुठनं टाकली? दिलेल्यावरनं ही व्हॅल्यू टाकली अँड आय गॉट द रिझल्ट. ओके, आता सिमिलरली dy बाय डी थीटा इक्वल टू काय येईल? dy बाय डी थीटा ए कॉन्स्टंट, रूट आला म्हणून 1 अपॉन 2 रूट. रूटमध्ये कोण आहे? एक्स आहे का? नाही. मग काय येईल इथं? काय येईल? हिअर नथिंग बट सेक थीटा प्लस टॅन थीटा. हिअर ऑल्सो सेक थीटा प्लस टॅन थीटा अँड दॅट इज इक्वल टू ए कॉन्स्टंट. ए कॉन्स्टंट काय राहिलं माहिती आहे ना? इथं अपॉन 2 राहून गेला, इथंही अपॉन 2 राहिला. हा 2 आहे तसाच, ह्या झाला सिम्प्लिफिकेशन, पण दिस 2 रिमेन ॲज इट इज. आय मेक मिस्टेक हिअर. ए दिस रिमेन ॲज इट इज. रूट ऑफ सेक थीटा प्लस टॅन थीटा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक थीटा टॅन थीटा प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन सेक स्क्वेअर थीटा. अगेन टेक सेक कॉमन. सेक कॉमन घेतला तर काय होईल? टॅन थीटा
प्लस सेक थीटा अपॉन 2 रूट ऑफ सेक थीटा प्लस टॅन थीटा. ओके, वन कॅन्सल्ड. ए सेक थीटा अपॉन 2 इंटू रूट ऑफ काय येईल पुढे. आय फिनिश दिस टर्म, एवढीच टर्म फिनिश करतो फक्त, इक्वल टू काय येईल. ए सेक थीटा अपॉन 2 इंटू एक कॅन्सल झाला, एक शिल्लक राहिला, सेक थीटा प्लस टॅन थीटा अँड दॅट इज इक्वल टू ए इंटू रूट ऑफ सेक थीटा प्लस टॅन थीटा. इट इज नथिंग बट वाय सेक थीटा अपॉन 2, याला नंबर द्या 2, याला नंबर दिला आपण 2 अँड देअरफॉर dy अपॉन dx इक्वल टू, देअरफॉर बाय आवर रूल dy by dx इक्वल टू बाय पॅरामेट्रिक रूल dy by d theta अपॉन dx by d theta. पुटिंग व्हॅल्यूज dy by d theta, dy by d theta ची व्हॅल्यू आहे कोणती. y sec theta अपॉन 2 अँड dx by d theta ची व्हॅल्यू आहे मायनस x sec theta upon 2 and that is minus y upon x. After deleting common part, cancelling common part, sec theta upon 2 sec theta upon 2 कॅन्सल झाला, तर हा पार्ट हे तुमचं आन्सर येईल आणि संपला तुमचा प्रॉब्लेम. ओके, वन मोर एक्झरसाइज प्रॉब्लेम. ओके, फक्त मी तुम्हाला याची हिंट देणार आहे, काहीच करायचं नाही, सिम्पल पार्ट आहे. ओके, बघूया ॲन्सरकडे बघा. मायनस वाय लॉग एक्स अपॉन एक्स लॉग वाय, ॲन्सरमध्येच लॉग आलं आहे, याचा अर्थ सिम्पल कन्सेप्ट आहे. काय करायचं, फक्त दोन्ही बाजूचा टेकिंग लॉग. याची हिंट काय आहे, दोन्ही बाजूचा लॉग घ्या किंवा बाय डेफिनेशन ऑफ लॉग काय येईल मग आता तुमचं. लॉग एक्स इक्वल टू साइन ऑफ 3t इंटू लॉग एंड लॉग y इक्वल टू कॉस ऑफ 3t इंटू लॉग e. अँड व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ लॉग e. लॉग ईची व्हॅल्यू काय येते, 1 येते. याचाच अर्थ तुम्हाला लॉग एक्स इक्वल टू काय राहील, साइन 3t राहील आणि लॉग y इक्वल टू काय राहील, कॉस 3t. याच्या पुढची स्टेप काय आहे माहिती आहे ना, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू t. दोन्ही बाजूचा डेरिव्हेटिव्ह घ्या. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स इंटू इज देअर टी आहे का इथं, नाही, मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह dx बाय dt. साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस 3t इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कुणाचा येईल, 3tचा येईल, कारण एक्स टी ऐवजी काय आला, 3t आला. सिमिलरली इकडे काय येईल, 1 अपॉन वाय dy बाय dt इक्वल टू कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 3t इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय येईल, 3t. अँड संपलं बघा. अँड देअरफॉर dx बाय dt इक्वल टू तिकडे एक्स इकडे आला इंटू कॉस 3t इंटू 3tचा डेरिव्हेटिव्ह, 3 कॉन्स्टंट, टीचा स्वतःशी 1 येतो. अँड dy बाय dt हा मायनस वाय इंटू साइन 3t इंटू 3tचा अगेन 3. And therefore what is value of dy upon dx. dy upon dx by parametric rule dy by dt upon dx by dt and that is equal to dy by dt minus 3y sin of 3t upon 3x cos of 3t. 3 कॅन्सल, साइन अपॉन कॉस टॅन होतो, पण आपल्याला ॲन्सर हे पाहिजे आहे. मग मायनस वाय आणि व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ साइन 3t. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ साइन 3t. साइन 3t कशाबरोबर आलेलं आहे,
लॉग एक्स बरोबर अपॉन एक्स इंटू कॉस 3t log y and hence the result. Simple part. Okay. One more problem. X equal to a cos cube t, y equal to a sin cube t, then show that dy by dx equal to. हा दोन प्रकारे प्रॉब्लेम सोडवता येतो. दोन प्रकारे खूप सिंपल प्रॉब्लेम आहे हा. ओरिजिनल इम्प्लिसिट वरचा प्रॉब्लेम आहे पण पॅरामेट्रिक इक्वेशन दिल्यामुळे हा इकडे आला. ओके. पहिल्यांदा प्लेन पार्ट आपण बघूया. एक्स इक्वल टू ए कॉस क्यूब टी. ओके. पॅरामीटर इज टी अँड देअरफॉर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर टी. ओके. then dx by dt इक्वल टू ए कॉन्स्टंट सांगता. सगळ्यात बाहेर कोण आहे? पॉवर आहे. मग आपला रूल काय सांगतो? पॉवर पुढे एकने कमी. लगेच डेरिव्हेटिव्ह नाही घ्यायचा. पॉवर पुढे एकने कमी. कुणाची केली मी? कॉसची केली विथ रिस्पेक्ट टू टी म्हणून कॉसचा डेरिव्हेटिव्ह. सिंपल कन्सेप्ट आहे. काय येईल आन्सर? 3a cos square t into derivative of cos is minus sin t and therefore you got minus काय तुमचा आन्सर? minus 3a sin t into cos square t. Am I correct? Also y equal to a sin cube t and therefore differentiate with respect to t. We got dy by dt equal to a power first reduced by 1 multiply by its derivative. टी ऐवजी साइन आला त्याच्या डेरिव्हेटिव्हने गुणला. अँड सिमिलरली यू गॉट 3a साइन स्क्वेअर टी अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन काय आला आहे? कॉस टी. संपला तुमचा प्रॉब्लेम. अँड देअरफॉर वी आर इंटरेस्टेड इन dy अपॉन dx बाय पॅरामेट्रिक रूल. dy बाय dt अपॉन dx बाय dt. And if we put the values, what happens? 3a sin square t cos t upon minus 3a sin t cos square t, and what is remaining answer? Therefore dy by dx equal to काय आला आन्सर? 3a cancelled, 1 sin cancelled, 1 cos cancelled. काय राहिला? मायनस sin t अपॉन cos t. ओरिजिनल आन्सर. ओके. आता आपल्याला दिलेल्यावरनं sin टीची किंमत काढायची आणि cos टीची काढायची. ओके. मग काय दिलेल्यावरनं बघा बरं. मायनस sin टीची किंमत बघा दिलेल्यावरनं आपल्याला हा तुमचा दिलेला पार्ट आहे. ओके. एक्स इक्वल टू बट याला एक नंबर देऊया. एक्स इक्वल टू काय आहे? ए कॉस क्यूब टी अँड वाय इक्वल टू ए साइन क्यूब टी अँड देअरफॉर कॉस क्यूब टीची किंमत काय आहे? एक्स अपॉन ए आणि साइन क्यूब टीची किंमत आहे वाय अपॉन ए. अँड देअरफॉर टेकिंग क्यूब रूट. क्यूब कॅन्सल करायचं असेल तर काय करायचं? दोन्ही बाजूचा क्यूब रूट घ्या. टेकिंग क्यूब रूट घेतला तर काय होईल? इथला कॉस्ट राहील आणि इथं एक्स अपॉन एचा क्यूब रूट म्हणजे माहिती आहे ना 1/3. सिमिलरली साइन टी इक्वल टू वाय अपॉन एचा
1/3 आणि या दोन्ही किमती उचला आणि इथं टाकून द्या. अँड देअरफॉर फ्रॉम 1 dy/dx इक्वल टू dy/dx इक्वल टू मायनस sin t y/a क्यूब cos t x/a 1/3 आणि हा पण 1/3 मायनस आपला रूल आहे पॉवर सेम असेल तर एकत्र घ्या y/a लॉ ऑफ इंडायसेस सेम पॉवर आहे कंबाईन घेतला ए कॅन्सल आणि हे झालं तुमचं आन्सर मायनस इंटू ब्रॅकेट y/x रेस टू 1/3 हा एक मार्ग. ओके मी तुम्हाला म्हटलं होतं हा 2 प्रकारे सोडवता येईल. दुसरा मार्ग बघा आर याच्यावरनं कॉसची किंमत आत्ताच आपण काढली x/a रेस टू 1/3 आणि साईनची पण किंमत काढायची y/a रेस टू 1/3 अँड यूज आयडेंटिटी कोणती साइन कॉस स्क्वेअर टी प्लस साइन स्क्वेअर टी इक्वल टू 1 दे याच्यात किमती टाकून कॉस स्क्वेअर टी x/a 1/3 स्क्वेअर काय होईल 2/3 साइन स्क्वेअर टी y/a 2/3 इक्वल टू 1 आणि याचा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कारण इथं फक्त एक्स आणि वाय आहे तरीही तुमचं ॲन्सर डायरेक्ट येणार कसं तर बघूया पॉवर पुढे रिड्यूस बाय 1 मग 2/3 मायनस 1 म्हणजेच काय -1/3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x/a x ऐवजी x/a आला. सिमिलरली पॉवर फर्स्ट रिड्यूस बाय 1 मल्टिप्लाय बाय इट्स डेरिव्हेटिव्ह y/a आणि 1चा डेरिव्हेटिव्ह 0 सिंपल कन्सेप्ट आहे. ओके दॅट इज 2/3 x/a रेस टू -1/3 इंटू 1/a कॉन्स्टंट एक्सचा 1 प्लस 2/3 y/a -1/3 इंटू 1/a कॉन्स्टंट अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy/dx इक्वल टू 0. इथेही 2/3 आहे इथेही 2/3 आहे इथेही 1/a आहे जेवढा पार्ट कॉमन आहे त्याने डिवाइड करूया 2/3a दोन्हीकडचा कॅन्सल झाला काय राहिला x/a रेस टू -1/3 प्लस y/a रेस टू -1/3 इंटू dy/dx इक्वल टू 0. टर्म शिफ्ट करा तुम्हाला मिळेल dy/dx इक्वल टू मायनस x/a रेस टू -1/3 अपॉन y/a रेस टू -1/3 मायनसचा प्लस करायचा असेल तर इंटरचेंज करावा लागतो आणि म्हणून y/x रेस टू 1/3 आणि असा पण तुम्हाला ॲन्सर मिळतो. तुम्ही कसं सोडवता त्याच्यावर डिपेंड आहे. पहिल्या पद्धतीने सोडवलं तरी चालेल असं सोडवलं तरी पण चालेल बिकॉज दीज आर इक्वेशन्स ऑफ सम कर्व्स. ओके वन मोर प्रॉब्लेम इफ x इक्वल टू लॉग ऑफ 1 + t स्क्वेअर y इक्वल टू t मायनस tan इनवर्स t देन शो दॅट dy/dx इक्वल टू रूट ऑफ e रेस टू x -1/2. लेट अस चेक व्हॉट हॅपन्स. 2 प्रकारे याचा ऑप्शन सोडवता येईल ते बघू. पहिल्यांदा आपल्या प्लेन वेने x आणि y x इक्वल टू लॉग ऑफ 1 + t स्क्वेअर आणि y इक्वल टू t मायनस tan इनवर्स t. x and y both are functions of t. Okay, and therefore differentiate with respective to parameter t.
प्लेन पार्ट आहे dx बाय dt लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस टी स्क्वेअर इंटू इट्स डेरिव्हेटिव्ह एनी ऑब्जेक्शन. बघा लॉग आला 1 मल्टिप्लाय बाय जो कोणी असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह 1चा 0 टी स्क्वेअरचा 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. सो युअर आन्सर इज 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. हे कुणाचं आन्सर आलं dx अपॉन dt व्हॅल्यू आली. एम आय करेक्ट? अँड चेक हिअर dy by dt डेरिव्हेटिव्ह ऑफ t विथ रिस्पेक्ट टू t स्वतःशी 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स 1/1 प्लस एक्स स्क्वेअर बट विथ रिस्पेक्ट टू टी आहे म्हटल्यावर काय आहे ना टी स्क्वेअर आणि टीचा विथ रिस्पेक्ट टू इट सेल्फ 1 येतो. एलसीएम घ्या. एलसीएम घेतलं तर काय येईल 1 प्लस टी स्क्वेअर मायनस 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. एनी ऑब्जेक्शन? व्हॉट इज रिमेनिंग पार्ट टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ही कुणाची किंमत आहे dy बाय डी टीची किंमत आहे. ही dy बाय डी टीची किंमत आहे. ओके अँड देअरफॉर आपल्याला काय पाहिजे dy अपॉन dx इक्वल टू dy अपॉन dt अपॉन dx अपॉन dt आणि टाका किंमत dy बाय dt टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर बोथ हॅव सेम डिनॉमिनेटर कॅन्सल्ड अँड युअर आन्सर इज t अपॉन 2. आता टीची किंमत याच्यावरनं किंवा त्याच्यावरनं आपल्याला एक्सच्या लँग्वेजमध्ये पाहिजे मग एक्सवरनं काढायची. बट बघा कशी काढायची. बट एक्स इक्वल टू लॉग ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर याचा बेस दिला नाही म्हणजे ई. बाय डेफिनेशन ऑफ लॉगची डेफिनेशन जर मी वापरली तर काय होईल ई रेस टू एक्स इक्वल टू दिस ई रेस टू एक्स इक्वल टू 1 प्लस टी स्क्वेअर आणि म्हणून टी स्क्वेअरची किंमत काय ई रेस टू एक्स मायनस 1 म्हणजेच टीची व्हॅल्यू काय येईल माहिती आहे ना रूट ऑफ ई रेस टू एक्स मायनस 1 ती किंमत इथं टाकून द्या आणि बघा तुम्हाला मिळेल देअरफॉर dy बाय dx इक्वल टू टी मीन्स रूट ऑफ ई रेस टू एक्स मायनस 1 अपॉन 2 आणि हॅन्स युअर आन्सर. आणि संपला तुमचा पार्ट. ओके सी लास्ट प्रॉब्लेम ऑफ दॅट दिस कॅटेगरी x इक्वल टू 2bt upon 1 plus t square and y equal to a into bracket 1 minus t square upon 1 plus t square. आठवतं? हा सबस्टिट्यूशनवरचा प्रॉब्लेम आहे. बघा मी सिम्पल कन्सेप्ट करतो. x अपॉन b एका बाजूला घेतलं तर काय होईल बघा 2t upon 1 plus t square and if I take a at that side I got 1 minus t square upon 1 plus t square and if I put t equal to tan theta means theta equal to tan inverse t I got काय मिळेल मला माहिती आहे x upon b equal to 2 tan theta upon 1 plus tan square theta and it is a formula of sin 2 theta. Okay, and y upon a equal to 1 minus tan square upon 1 plus tan square and that is equal to हा कसला फॉर्म्युला आहे cos 2 थीटाचा फॉर्म्युला आहे. संपला पार्ट. किंवा याच्यावरनं आपल्याला थीटाची पण किंमत काढता येईल. तसंही घेतलं तरी चालेल. देअरफॉर एक्स इक्वल टू बी साइन 2 थीटा अँड वाय इक्वल टू ए कॉस 2 थीटा.
याला 1 नंबर देऊया, याला 2 नंबर देऊया. आता दोघंही पुन्हा सेम फंक्शन आहे थीटा, म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. Differentiate with respect to theta, we got dx by d theta be constant, derivative of sine cos 2 theta into derivative of 2 theta 2, म्हणजेच तुमचा आन्सर काय येईल 2b into cos 2 theta and dy by d theta equal to a constant, cosचा डेरिव्हेटिव्ह साइन 2 थीटा, कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 2 थीटा इंटू 2 थीटाचा डेरिव्हेटिव्ह 2 अँड दॅट इज इक्वल टू काय येईल मायनस 2a साइन 2 थीटा. अँड देअरफॉर व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ dy बाय dx? dy बाय dx इज dy by d theta upon dx by d theta and that is minus 2a sin 2 theta upon 2b cos 2 theta. 2 cancelled, minus a, and what is the value of sin 2 theta? From 1 it is nothing but x upon b. सॉरी, आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची होती बघा, माझ्याकडनं चुकलं. dx बाय डी थीटा पाहिजे होता. मला कशाची व्हॅल्यू काढायची आहे dx बाय dy ची व्हॅल्यू काढायची आहे. मग पॅरामेट्रिक रूल dx बाय डी थीटा अपॉन dy बाय डी थीटा. आणि मग आता dx बाय डी थीटाची किंमत dx बाय डी थीटा 2b cos 2 थीटा अपॉन minus 2a sin 2 theta, 2 cancelled, which is equal to b into bracket cos 2 theta y upon a minus a into bracket sin 2 theta x upon b, and that is by upon a into b upon minus ax, and hence you got your answer minus b square y upon a square x, आणि हेच पाहिजे होतं तुमचं ॲन्सर. बघा बरं काही टिपिकल आहे का? ओके, रिमेनिंग होमवर्कवर जे प्रॉब्लेम राहिले असतील ते तुम्ही डिस्कस करा. डिफिकल्टी आली तर यू आस्क मी. ओके, थँक्यू.